पोलीस अधीक्षक यांचा भल्या पहाटे गोवंश तस्करांवर प्रहार. 32 गोवंशांना जीवनदान. एकूण 13,77,000 रुपयांचा गोवंश मुद्देमाल जप्त. अकोला जिल्ह्यात गोवंश जातीचे जनावरांची वाहतूक करून कत्तली होत असून रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी आणले जात असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री अर्थित चांडक यांनी स्वतः गोवंश कार्यवाहीची धुरा सांभाळत गोवंश तस्करांवर अंकुश बसावा याकरिता अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनी श्री शंकर शेळके व पोस्टे रामदासपेठ थे पोनी शिरीष खंडारे तसेच त्यांच्या अधिकारी व अंमलदार आरसीपी यांचे संयुक्तरित्या वेगवेगळे पथक तयार करून त्यांना कार्यवाहीबाबत सूचना देऊन भल्या पहाटे घटनास्थळी धडक देऊन ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करांवर कार्यवाही केली. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील, पोनी श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोनी शिरीष खंडारे, पोस्टे रामदासपेठ, सपोनी विजय चव्हाण, उपनी गोपाल जाधव, माजिद पठाण, विष्णू बोडखे, रत्नदीप पळसगार, निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, स्थागुशा, पोस्टे रामदासपेठ येथील अंमलदार तसेच आरसीपी पथकाने पार पाडली. पोलीस अधीक्षक अकोला श्री अर्चित चांडक यांनी गोवंश कार्यवाहीची स्वतः धुरा सांभाळत व स्वतः मैदानात उतरून आपल्या पथकांमार्फत गोवंश तस्करांवर केलेल्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे अकोला शहरातील गोवंश तस्करांचे धाबे दणाणले असून यापुढे कत्तलीकरिता गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपितांविरुद्ध प्रचलित कायद्याने कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी गोवंश तस्करांना दिला आहे. अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत आम्ही जवळपास 1 वर्षापासून वेगळे ठिकाणी छापे टाकून कारवाई करत आहेत अवैध धंद्यावर. तसेच काल आम्हाला माहिती भेटली होती की ताजनापेठच्या भागामध्ये भरपूर मात्रामध्ये गोवंश म्हणजे कत्तल होणार आहे. तर या हिशोबाने आमची एक प्लॅनिंग झाली होती आणि एक प्री प्लॅन आमची एक आज सकाळीची रेड करण्यात आली होती. याच्यामध्ये आमचे सिटी एसडीपीओ सुदर्शन पाटील, रामदासपेठचे पीआय खंडारे साहेब आणि इतर वरिष्ठ अधिकारी, आमचे आरसीपी, रामदासपेठचे डीबी व एसडीपीओ स्क्वॉड याचा समावेश होता. आज सकाळी जवळपास 5:30 वाजताच्या दरम्यान 12 एप्रिलला आम्ही रेड टाकलेली आहे ताजनापेठमध्ये आणि आम्हाला सक्सेसफुली जवळपास 31 गोवंश व्यवस्थित भेटलेले आहे आणि आपण इथे बघू शकतात. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 असे गोडाऊन्स आम्ही आयडेंटिफाय केले आहे जिथे हे कत्तल करण्यासाठी ठेवलेले होते. तर हे सर्व आता आम्ही घेऊन जात आहे पोलीस स्टेशनला. जवळपास 7 ते 8 असे गुन्हे दाखल होणार आहे. याच्यामध्ये सर्व आरोपी तर आम्ही जे काही पूर्ण गोडाऊन आयडेंटिफाईड आहे, कोणत्या नावावर आहे, कोणाच्या नावावर आहे, ते सर्व याच्यामध्ये आरोपी होणार आहे. आणि जर इलिगल इथे कत्तल जे काही यांनी ठेवलेले होते तर आम्ही मनपाला पण पत्र लिहिणार की कायमस्वरूपी सील करण्यात यावे त्यांच्याकडून आणि इतर कायदेशीर जे काही आमचा आता प्रोसेस आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि कुठून आणलेलं आहे, कारण की कधी हे एमपीमधून आणतात, कधी नागपूरमधून आणतात, तर कुठून आणलेलं आहे तर पूर्ण याच्या बँकवर्ड लिंकेजेसमध्ये जाऊन सर्व जे काही याच्यामध्ये सामील होते सर्व याच्यामध्ये आरोपी होणार आणि व्यवस्थितरित्याने याचा इन्व्हेस्टिगेशन होणार. जी हे याचा आपला जे आमचे जे काही गोरक्षणचे संस्थान असतात तिथे आम्ही पाठवणार आहे. भरपूर याचा अगोदर पण रेड झालेली आहे. तर ज्या ज्या ठिकाणी म्हैसपूर गोरक्षण आहे तिथे आम्ही पाठवतो, एक गोरक्षण रोडवर पण आहे तिथे आम्ही पाठवतो आणि व्यवस्थितरित्याने 31 जनावर आम्हाला भेटलेले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.